काल दिनांक 5 रोजी त्या नाशिक रोड डीबीचे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयास्पद वाहन त्या ठिकाणी दिसलं आणि ते वाहन दिसल्यानंतर त्यांनी जेव्हा त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला तेव्हा आमचे वाहतूकचे पण शाखेचे पण जे अंमलदार आहेत विशेषतः जे एबीपी सर्कलला त्या ठिकाणी ड्युटी करत होते आणि 3 अंमलदार देखील आपल्यासोबत आपण बघू शकतो. त्यांना त्यांनी पुढे इन्फॉर्म केल्यानंतर त्यांनी एक गाडी इंटरसेप्ट केली. ती गाडी विदाऊट नंबर प्लेटची होती आणि एका फ्रंट साईडला त्याचा नंबर वेगळा होता. तर त्यावेळेस ती गाडी इंटरसेप्ट केल्यावरून यातला जो आरोपी आहे त्याचं नाव आहे सिद्धांत किसन सपकाळे. याला त्या ठिकाणी सदर घटनास्थळावरून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून डिटेल जेव्हा इन्फॉर्मेशन केलं त्याच्यामध्ये एकूण 7 मोटरसायकल अद्यापपर्यंत त्यातल्या रिकव्हर झालेल्या आहेत. त्याच्यापैकी 5 या नाशिक शहर आयुक्तालयातल्या आहेत, एक सिन्नरची आहे आणि एक त्या ठिकाणी ठाणे आयुक्तालयाची आहे. त्यामुळं एकंदरीत याच्यामध्ये सकृतदर्शनी एक रॅकेट सक्रिय होतं असं दिसतंय, ज्याच्यामध्ये बोगस नंबर प्लेटचा वापर करून आणि त्याचा पुढं विक्री असेल किंवा त्याचा पुढं वापर असेल अशा पद्धतीने त्याचा युटिलायझेशन केलं जात होतं. याचा अधिक सखोल तपास आमचे पोलीस हवालदार विशाल पवार करत आहेत आणि याच्यामधून आम्हाला असा विश्वास आहे की याच्या पुढे देखील अजून काही मोटरसायकल्सची रिकव्हरी आणि सोबतच त्याच्यामध्ये अजून यांचे काही साथीदार असतील त्यांचं नाव निष्पन्न करून त्यांना अटक या गोष्टी देखील इथून पुढे होतील. त्याबाबतीत देखील आम्ही आपल्याला अवगत करू. मात्र या चांगल्या कामगिरीबद्दल नाशिक रोड पोलीसचे आमचे सफळे साहेब यांची पूर्ण डीबी टीम यांचं सगळ्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना बक्षीस देखील देतो.